यांची साक्ष आहे. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो आणि खूप देवाचे आभार मानतो, कारण परमेश्वरानं अद्भुत माझ्या जीवनामध्ये साक्ष घडवलेली आहे. आणि सगळ्यांनी येतो आवाज? हां, मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो, कारण गेल्या 29 तारखेला परमेश्वरानं मला एक सुंदर अशी मुलगी दिली आणि त्याच्यासाठी मी देवाला धन्यवाद देतो. कारण जी गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करत होतो, गुडघे टेकत होतो, दादांना देखील सांगितलं होतं आम्ही की मला बाप व्हायचं आहे किंवा आई व्हायचं आहे, आमच्या दोघांची इच्छा आहे. आणि त्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि रडत होतो अक्षरशः. पण देवानं अद्भुतरित्या काम केलं आणि परमेश्वरानं आम्हाला एक सुंदर अशी मुलगी 29 तारखेला आमच्या जीवनामध्ये या जगात पाठवली, म्हणून त्या देवाच्या नावाला धन्यवाद देतो. पण परमेश्वर आमच्या सोबत होता आणि सैतानाने खूप आमच्या बाळावरती घात घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातनं देखील परमेश्वरानं तिला बाहेर काढले. आणि मी तुमच्यासमोर एक रिपोर्ट्स दाखवत आहे. आम्ही 3ऱ्या महिन्यात NT स्कॅन केला होता, सोनोग्राफी केली होती. त्याच्यामध्ये सर्व काही त्याचे ऑर्गन्स असतील व्यवस्थित दिसले होते. पण 6व्या महिन्यात ज्यावेळेस आम्ही ॲनिमली स्कॅन केला, त्याच्यामध्ये आता हे जे अंडरलाईन केले ना, तिथं दाखवतोय रिपोर्ट्स, नाकाच्या हाडाची लेंथ आहे बघा, ते नाकाच्या हाडाची लेंथ आहे 3.5 mm आहे. ती असायला लागते 6 mm पर्यंत. मग आम्ही त्या ठिकाणी रिपोर्ट्स आम्ही घेतले आणि मी दादांना कॉल केला होता ॲक्च्युली. आणि दादांना मी सांगितलं होतं की नाकाचं हाड हे 3.5 mm पर्यंत आहे म्हणून. मग आम्ही नेक्स्ट ॲनिमली स्कॅन केला. परत आम्हाला सेकंड ओपिनियन घ्यायचं होतं आणि तिथं पण आम्ही हे केल्यानंतर तिथं हा रिपोर्ट आला, अपसेंट नेझल बोन हायपोप्लास्टिक असं, आणि अपसेंट आहे म्हणून आलं. एका रिपोर्टमध्ये दाखवत होतं की 3.5 mm आहे, पण दुसऱ्या रिपोर्टमध्ये दाखवायला लागलं की अपसेंट आहे पूर्णपणे, नाहीच आहे म्हणून सांगितलं. त्यावेळेस मी माझी वाईफ, ते डॉक्टर आहेत ना, माझ्या वाईफच्या समोर सांगत होते आणि तिची आशा कुठेतरी कमी होत होती, तिचा धीर कमी झाला, ती रडायला लागली. पण परमेश्वरावरती आमचा भाव होता, आमचा विश्वास होता. मी दादांना कॉल केला आणि दादांना म्हटलं की माझी पत्नी रडत आहे दादा आणि तुम्ही तिच्याशी प्लीज बोला. दादांनी तिच्यासोबत बोलले आणि दादांनी तिला धीर दिला की तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गोष्टी इथून पुढे काही करू नका, कोणत्याही टेस्ट करू नका आणि इथंच ते सोडून द्या, कारण परमेश्वरानं तिचं नाक ऑलरेडी तिच्या नाकाचं हाड बनवलेलं आहे. पण परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. आणि आता ह्याच्यामध्ये पण रिपोर्ट्स आहेत, अपसेंटच आहे याच्यामध्ये सुद्धा देखील. आणि हे खालची जी अंडरलाईन आहे ना, त्याच्यामध्ये 106 बेबीजमध्ये एखादं असं बाळ असं जन्माला येते की त्याच्या नाकाचं हाड नसतंय. आणि त्याच्यामध्ये माझ्या बाळाचा रिपोर्ट तसा आला होता. पण मी देवाच्या नावाला धन्यवाद दिला आणि डॉक्टरांनी मला देखील 6व्या महिन्यात असं सांगितलं होतं की तुझ्याकडं फक्त आता 14 ते 15 दिवस आहेत ॲबॉर्शन करण्यासाठी. पण मी ते नाकारलं आणि परमेश्वराच्या भयाखाली ते बाळ मी स्वीकारलं आणि म्हटलं की देवा, मी हे कसंही असलं तरी मी हे सांभाळणार, कारण हे तुझ्यापासून आहे. आणि परमेश्वराने मला दिलेलं बाळ होतं. आणि सगळ्यांच्या प्रार्थना, दादांची प्रार्थना, दीदींची प्रार्थना, आमच्या सर्व फॅमिलीची प्रार्थना परमेश्वरानं ऐकली आणि सुंदर असं बाळ परमेश्वरानं मला दिलं. तिचं नाक देखील परमेश्वरानं खूप सुंदर असं बनवलेलं आहे. आणि खरंच अपेक्षेच्या पलीकडे परमेश्वर देणारा आपला देवबाप, जिवंत परमेश्वर देवबाप आहे. नीतिसूत्र 10:22 परमेश्वरानं माझ्या जीवनामध्ये कार्य केलं, म्हणून मी त्या देवाच्या नावाला धन्यवाद देतो, देवाचे आभार मानतो. बोलो यीशु मसीह की, रिपोर्ट बदलने वाले की. 14 टाळ्या वाजवून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया.